हो गड्या झांगू, अरे ते कमली रिपोर्ट देतो म्हणते पोलीस यायले, रिपोर्ट डायरेक्ट तुझ्या नावाचा. आता कसं करशील रे बापा? प्रश्न बुडवा झांगो बुडवा, ते बुडी आताच बडबड करत गेली, रिपोर्ट देतो म्हणे पोलीस स्टेशनला तो. तुम्ही फालतू गोत्याचे सांग राजा आता. अरे मा बोनसो गोत्या देते. अरे तिच्या हाती काय आहे? तिच्या नार कोणते कागदात सांगा ना तुम्ही? वावर मानार, घर मानार, तिच्या जो काय आहे बोनस? कसा रिपोर्ट देईन ती? काय सांगीन पोलीसवाले? काय सांगीन? हो गड्या झांगू, तुला अजून काहीच माहित नाही त्या कमलीचा हिसाब. ते पोलीसवाले हे काही सांगणार नाही. घरातून काढून दिलं की वावर यानं हिसकून घेतलं ते सांगणारच नाही. ते तिसरंच काही सांगीन. ते सांगीन पोलीसवाले की यानं माझे कपडे फाडले, इज्जत लुटायचा प्रयत्न केला ह्यांगोनं. अशी बताला आहे ते, असंही सांगू शकते ते. मग तुमचे डोळे काय गांगडात गेले का? तुम्हाला काल सोबत आणलं होतं मी आता. ते लय लाख म्हणीन की बा झांगोनं मला धरलं. पण तुम्ही नाही सांगसा की झांगो बुड्यानं धरलं नाही म्हणून तिला काहीच केलं नाही. तुम्हाला काय हडवायडी जमा केली मी गावातली तर कासाठी केली तर तुम्ही माझ्या पुरावे आहे म्हणून तुम्हाला एटी आणलं मी. बुड्डा काय चॅप्टर आहे तो पाहू आपल्याला पुरावे म्हणून आणाल तर बुड्या नोटिसा. बाबा खूपच हुशार आहे ना बाबा हा झांगू आहे ना. हा डॅन्या कुठेच नाही लागो, बेचा हुशार आहे हा. बुडवा मानलं राजा तुम्हाला बापा. घबरापासून कोपरा लोक नमस्कार हो बापा. दिमाग एक नंबर सुपरशी उपर आहे बापा तुमचा. हो 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 बापा बुडवा, तुमच्यासारखा माणूस नाही हो बापा कोणी. राजा बरोबर तुम्ही पुरावे जमा केले, बुडी काढून दिली, म्हणजे मेळ बरोबर आणला तुम्ही. बा झांगोचे असेच पांडेनी झाले ना, असं टकलं नाही पडलं ना माय. लय म्या उन्हाय पावसाळे पाहिले ना, असे किस घली मी खसखस रिपोर्ट देणारे लय पाहिले म्या. हे काय आहे तर मा भाई, हा डॅन्या मा भाऊ काहीच नाही आहे. आणि हे कमली तर त्याच्यापेक्षा नाही पाहिजे धुळात माया. अरे मच्छर आहे मा भाई, मच्छर हे किती चॅप्टर पण आम्ही त्याच्यापेक्षा चॅप्टर. अरे बाई माझी जिंदगी गेली भांडणं करू आणि भांडणं मोडू. हे मला सांगून राहिले का? रिपोर्ट देईन फुप्पट देईन, रिपोर्ट आले फिपूट आले, मी भेटतो काय? येत नाही बा, पण बदनामी होते बा. पेपरले नाव येते डायरेक्ट बुड्यानं, बुडीची इज्जत लुटली म्हणून. कसं काय पेपरले नाव येईन रे? अरे ते गावात येतील पहिले चौकशी करतील, 4 लोकांना विचारतील. येईन जर रिपोर्ट दिला तर असं कसं काय पेपर लिहिन? काही बी उडगोंड्या सूट होत असतात का कोणत्याही गोष्टी? काही नियम कायदे आहेत की नाही द्याली बी? पण ह्या तर पुरा कायदे पुंडीदार बा सरपंच. पुरा म्हणजे कायदातली म्हणजे पाठ करायला गड्या बाबा. बुड्ड तर लयच पोहोचले बाबा. हे 7 घर पुढे आपल्यापेक्षा. मी आता बिलकुल टेन्शन घेऊ नका. देऊ द्या रिपोर्ट, देऊ द्या चांगली, तिची थंडी होऊ द्या. तिला जर डबल वापस झपकीने खायला लावले मी आता, मग म्हणता तुम्ही खोट्या रिपोर्टाच्या याच्यामध्ये. फक्त कसं तुम्ही पुरावे पद्धतशीर द्या, नाही तर मग कसं बघता तुम्ही बदलसा. तुम्ही बदलले की कसं मला झपके खाणार मग. असं होईन करायचं तुम्हाला आम्ही झपके खाऊ देऊ का? जे खरं आहे तेच ना. तुम्ही ना काहीच केलं नाही त्या बुडीला, हातही लावला नाही कमला बुडीले. आणि आम्ही कसं सांगू की बुड्याने इज्जत लुटली? काही बुवा आमच्या डोळ्यात काही गोष्ट आहे ना. नाही कसं काही वक्ता सांगता येत नाही माणसाचं. बदलू शकते माणूस. मन परिवर्तन व्हायला काय टाइम लागते? असे किती पुरावे फुटले. तुम्ही नाही फुटसान कसं मला माहीत आहे. समजा तुम्ही नाही फुटसान, लय इमानदार आहे. पण कसं मा सांगणं काम आहे बा. बाबा बुडे बा बिंदास राहो बाबा, आम्ही का फुटणार आहे का? जाऊ द्या आता, काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही नका घेऊन, आम्ही घेत नाही. चालेल बा, चालेल ना तू बा. चला तुम्ही बी चला गळ. चला बंदे चला बा, चला चले बा. पहिलेच फाटून राहिले बा. हे कमला बुटी बोगस आहे ना. तिने जर रिपोर्ट दिला मी का बिना लग्नाचा जावले का? मान आजार टाकला त्याच्यामध्ये का? बदनामीच का? म्हणजे पोरगीच भेटली नाही बा, लग्नच होणे नाही बा. बुड्या नादी फालतू लागलं बा. वर्दी चोकून फालतू तसं सुकानं खाऊन राहिलं तो. हे बुड्या ना बना गेला ना. तू बा भिऊ नको रे बापा तू. मनातल्या मनात बडबड करून राहिला. मला मनातलं ऐकू येते बरं. मी लय हुशार झांगू म्हणतात मला. ना तू बा टेन्शन घेऊ नको तू. तुला काहीच होत नाही. तू बिंदास राह तू. ते आवाजात लोक जितायत लोक काहीच नाही. आपलं डॅनेसारखं काम नाही बरं. आपलं कडक काम आहे, टीचबोन आहे. टेन्शन न घेऊ. पुरा कायदा मी कसं पेल आहे पाण्यासारखा. चालतो फक्त टेन्शन न घेऊ. नाही आबा, तुम्ही असल्यावर मी काल घेऊ. बुडे बा कुकडे चालले तुम्ही? काय बाबा म्हणजे रस्त्यात बडबड करून आले तर ऐकलो बा. मी चला बा बुड्या बुडीले भेटा. काय झालं ते विचारा. आता काय सांगू बापा तुले? तो दलिंदर नाही का तो झांग्या, त्यानं आम्हाला घराच्या बाहेर दिलं बापा काढून. डॅनी बुड्याचा मोठा भाऊ काय? तोच बापा, डुप्लिकेट दलिंदर तोच. बडबड फालतू करणं लावली की नाही. चालणं तिकडे घरी चालणं काय. जाऊ दे, काय करू नये काही.
बसा तुम्ही, तुम्हाला काही समजत नाही. आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे ना. दे खरंच रिपोर्ट दे. रिपोर्ट कसा देशील? त्या झांगो बुड्यानं म्हणून मग इज्जतच लुटली असं सांग डायरेक्ट. तर पोलीसवाले कसं कंप्लेंट घेतली. तू जर म्हणशील घराबाहेर दिलं काढून, असं केलं तसं केलं, पोलीसवाले ऐकत नाहीत बरं. अशीच रिपोर्ट द्यायला लागतात. बरोबर शिवलाल, तुला जसं सांगलं की तसाच रिपोर्ट देतो ना मी बी पोहोचला ना त्याच्यात. काय सांगायला लागते पोलिसाले हे मला माहिती आहे. बडा शिवला फालतू अगोपणा करू नको. खाली बैकून देऊन राहिला घेणं देणं. अगोपणा नको करू ना. हो कमले मा भाऊ आहे तो मोठा. अशी करू नको ना. जाऊ दे ना. दिनच तो आज ना उद्या आपल्याला घर राहिले वावर बी दिन. दे सांग आता हा बुडा तू हाल करून आला. त्यांनी बुडा घेणं ना देणं सांग. आता त्या झांगो बुड्याले अटी येऊन वावर आणि घर यातून तुम्हाला काढून द्यायची काही गरज होती का? आणि वरून हा बुडा तुझ्या नवरा डॅनी बुडा अजून भावाचीच बाजू घेते. तुझी बाजू घेते का? नाही ना बापा, हा दलिंदर मी बाजू घेतच नाही ना, कधीच नाही घेत. तो त्याच्या भावा ऐकूनच बाजू घेईन. आता मी जरी झाली तरी परकी झाली ना. तो सगळा आहे बापा, रक्तातलं रगत आहे ना, डुप्लिकेट. अव एवढं गरम करू नको ना. शिवलाल गळ्यात तूही बैकून नको देऊ ना. हिनं जर माफी मागितली असली मा भावाले, चहा पाजला असता तर खाली एवढं झाला असता तमाशा. पण हे अगो आहे ना कमली. हिचे गुण हे दाखवत नाही. पण आता रिपोर्ट द्या म्हणते. रिपोर्ट द्यायला चाला. त्या बुद्धीचं काय चोकलं? तुमच्या भावाचं काही काम नव्हतं ना. इनाकारण तुमच्या घरी येणं अदलोक आला नाही. आणि आता काल येऊन राहिला. काल येऊन राहिला बरं. काही गरज आहे का? तुम्हाला त्रास द्यायला येऊन राहिला की तो. बाबू गोंड्या चुप राह ना बाबू, चुप राह ना. बापा मोठा आला तो, आम्हाला म्हणे तो असन तसन येऊन चिव बापा लयच बोले. अरे थांब ना रे कोणत्या बोलू दे ना. कोणासोबत बोलू राहिले तर तुला ते खबर नाही राहिलाय. त्या बापासारखाच असं रे तू. आता पहिले पोलीस स्टेशनला जाय आणि त्या झांगो बुड्या रिपोर्ट दे. त्यानं म्हणा मग इज्जतच तुटली असं सांग डायरेक्ट. पोलीसवाले येईल तुला सांगतो. पोलीसवाले म्हणजे असं भरकने गाडी घेऊनच येतात आपल्या गावामध्ये. त्या बुड्याला टाकून गाडीत घेऊन जातात. गळ्या शिवलाल काही सांगू नको रे बापा. गळ्या हो ऐ कमले ऐकू नको बरं यायचं. चाल आपण आपल्या घरी जाऊ. चाल ना. मा भाऊ राहू देते ना. माफी मागून त्याला. माफीन फाफी गेली चुल्यात. मला काही करणं नाही त्याच्यासोबत. सांगू राहिली मी. तुमचा भाऊन तुम्ही पाहून घ्या. तुम्ही त्याच्या जिकूना. ते फक्त आता एकच दिसून राहिलं. पोलीस स्टेशन मध्ये जाणं आणि त्याचा रिपोर्ट देणं त्या झांग्याचा. तो कसा वय करून राहिला काय करू मी आता. हो दे रिपोर्ट दे. दे जाय वय जा लवकर पटकनी. अजून साहेब कुकडे गेले अजून गडबड. स्पेशल ऑटोकर बुडीन चालली जा. ऑटोवाल्याला हात दे लागलंच तर. चला पटकन जाणार आहे आपल्याला स्पेशल ऑटो करून. चला बरं. कमली इनाकारण करून राहिली बा तू. तमाशा फालतू घेणार तुले तर इज्जत नाही पण मले तर आहे. मा भाऊ आहे तो सक्का रक्ताचं नातं आहे ना आमचं. तू मा भाचा असा फालतू रिपोर्ट देऊन राहिली. मा भान तुला हाती नाही लावला. तू काहीचा काही रिपोर्ट देत. चुप बस फक्त. तू मुकाट्यानं माझ्यासोबत चाल. मी करतो काय ते. माऊली जमलं कसं दिलं जमून. आता बाय कशी कुस्ती होती यायची तर. पाय तू आता. हा जमलं तसंही. पण आता कसं पत्त सारखं पडायला पाहिजे. उलट जर पडलं की बाबू शिवला आपल्या ढुंगणाने सालटच निघतात. तो झांगो बुडा काय खरा नाही म्हणतात. वाजवतेस तू माणसाली. अरे ते पुढचं पुढे पाहून घेऊन रे. हातात दिली आगलो. चाल आता आपण. अच्छा चाल बचा. साहेब मी इज्जत लुटली बघा माझी. मी इज्जत लुटली का बुड्यानं. हो ना साहेब. मा बायकोवर हात टाकला. आम्हाला मारझोड केलं. वरून मारलं बी आम्हाला. दोघायला बी घराच्या बाहेर काढून दिलं. साहेब बाबा शांत जरा. टेन्शन घेऊ नका. साहेब खरंच झालं चिंता पण असं. हे तर बुडी आहे ना बाबा. कोण पाहिजे बुडीकडे. अरे तुम्ही चुप राह. पाहण्याचे बुडी लढून राहिले ना. खरा आहे ना. कोणी कोणाची बदनामी करत असते का. साहेब आम्हाला न्याय द्यावा साहेब. तुम्ही तुमच्या इकडे न्यायाची अपेक्षा झाली बाबा. तुम्ही करा काहीतरी. पकडा त्याला. हो तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शन. आता पाहतो आम्ही काय आहे तर. कोण आहे तो हरामखोर तर. कोण आहे तो. पण तो एवढं करेपर्यंत तुम्ही काय झोपी गेले होते काय. तुम्ही का नाही प्रतिकार केला त्याचा. हो बाबा साहेब आम्हाला असं माहित आहे का बाबा. असं करीन तर आम्हाला वाटलं चांगला बाबा. पण त्याने पाहता काय केलं. इज्जत लुटली बाई. साहेब आमच्या घर बाई समज नव्हती बा. आता कसं येणं जाणं होतं त्याचं. आम्ही म्हणजे लक्षच नाही दिलं ना. बुड्डे आम्ही दोघांना बी. आणि यानं असा धिंगाणा केला. मामा बुड्डेच दाबलं यानं. वरून आम्हाला घरातूनही काढून दिला. आमच्या घरावरही कब्जा केला. त्यानं वावरावरही केला. साहेब आम्हाला एकच न्यायाची अपेक्षा तुमच्याकडूनच आहे. साला कोण आहे तो दलिंदर. चला बरं. चला दाखवा आम्हाला तुम्ही. पाहतो त्याला आता. थोडं फास्ट ऍक्शन घेऊ नका. सामान थोडे शांत ठेवून त्या फोन करून आपण सरपंचाला काय झालं काय नाही पाहू ना. पहिले विचारून पोलीस पाटलाला विचारू त्या गावात.
अरे हे काय विचारायची गोष्ट आहे काय? ते बुड्यान बुडी लढत आले ना आपल्या जो का ना लढून राहिले ना, ते बुडी म्हणून राहिले माझी इज्जत सुटली. ते बुडी का खोटी बोलणार आहे का या वयामध्ये? या वयात कोणाला कोणाची बदनामी करा आठव? काही राजा तुम्ही काय कसे बोलता रे तू? बरं साहेब, हे कसं झोलचेच काम असतात, हे काही खरं नसते. भांडण होते कशावर लावतात काहीच काही. आता या बुडी कोण इज्जत लुटणार आहे हो? खेकवडताय कोण पाहिजे या बुडीकडे? जाधव तुम्हाला तर डोकं आहे की नाही? आहे की नाही? काही कायदा आणि संस्था काही माहिती आहे की तुम्हाला? आज लोक बिफरेला कोणीच पाहत नाही बुड्ढे की जवान आहे म्हणून. जसा आला तसं हाणतात. बरोबर साहेब, तुमच्या मतान मला काय करणार? चला दाखवतो आम्हाला आराम करता दाखवा. चला तुमच्या गावात येतो आम्ही. हो साहेब, चला तुम्ही, चला आमच्यासोबत. साहेब पाहिजा बरं, तो मारते बरं, लखन आलाय तो. साहेब आम्ही दिसलो की दोघं जण आत बोबुलाच होते, तो आमच्या अंगारचा धावून येते असा मारायलाच करते. कसं तुम्ही पाहिजे मारायला तुमच्या देखत आम्हाला मारीन तो. हो आम्ही असल्यावर तुम्हाला कसा काय मारेल तो? आम्ही नाही का तुमच्या सोबत? चला तुम्ही, चला टेन्शन घेऊ नका. आता आणतो त्याला गाडीत टाकून मोठीसा. फक्त दाखवा तुम्ही कोण आहे तो हरामखोर म्हणून. साहेब चला मग. जमलं की नाही रे बाबू झांगे? आता घे ना दाबून. काय आता जेलची हवा? ले तुझ्या सोबत मला खोटं बनवलं तुला. तुझ्या बरोबर मला होले हो करा लागलं. तुला हातही लावला मा भावानं. तुला रिपोर्ट दिला मा भावाचा. तुझ्यामुळे चला ना मुकट्या ना, शिल्लक नका चालू ना. सरपंच ते पायरी त्यांनी बायकोनं कमलीनं पोलीसवाले आणले. पाय ना पाय खरंच रिपोर्ट दिला रे. बाहेर खाऊचीनं बदमाश आहे रे, सायाची कमली बदमाश आहे. वा याची शंका होतीच ना. हे भावा नाही साऱ्या गावाची कमला बुड्डी पोहोचेल आहे ते. हो पोलीस स्टेशन लोक जाऊन पोहोचली ते. किती बदमाश आहे किती बदमाश आहे. सडेल तोंडी तर. बेकार आहे सायाची अवदसा बेकार आहे. पण ही लेखाची हे पोलीसवाले तर आपल्याकडेच येऊन राहिले गड्या. आपल्याला विचारतात वाटते बाधी काही. येऊ द्या मग आपल्याला काय भ्या लागते. येऊ द्या काही जे काही विचारते विचारू द्या. नाही आपण का आले भ्या रे. येऊ दे ना येऊ दे. वा हिनं रिपोर्ट देऊन बी काय हलकं भारी होते. हिच्या नावावर कोणते कागदात ना घराचे आहेत ना वावराच्या. सारे कागद नावावर त्या झांगू बुड्याच्या त्या डॅनी बुड्याचे नावावर नाहीत. हिच्या नवऱ्याचे नावावर नाहीत ना. काहीच होत नाही हलकं भारी. हे फालतू कुदून राहिली बदनामी करून राहिली. पोलीस स्टेशनला जाणं तिथं मे करणं गुरु बोगस आहे नरते. जाऊ द्या आता येऊ दे पोलिसवाले काय म्हणतात तर पाहू आपण. राम साहेब राम राम. राम 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 राम. यांना कोणी त्रास दिला? या म्हाताऱ्या आणि म्हातारीला कोण त्रास दिला? कोणी दिला यांना घरातून काढून? सरपंच, ही गोष्ट खरी आहे का सरपंच? खरी आहे का हे? बाबा सरपंच काय सांगता रे बा आता. पोलिसाला डायरेक्ट विचारून आला. काय मला तर काही माहिती नाही बा. पण कसं पण यायचं काय झालं मॅटर काय आहे नेमकं मला काहीच माहित नाही बा. साहेब हे सरपंचाला सगळं माहित आहे साहेब. हा खोटं बोलू राहिला. त्या बुड्याचे इकून आहे. हे सगळं खोटं बोलू राहिले. त्यानं काय केलं माझ्यासोबत काय नाही हे सगळं यायला माहित आहे साहेब. यायला माहित आहे. पण त्या बुड्यानं केलं काय हे तर सांगा आम्हाला. तेच तर माहित नाही काय केलं तर. काय केलं त्या झांगू बुड्यानं? काय केलं? अरे या बुड्डीची इज्जत लुटली त्या झांगो. कोण आहे तो बुड्डा त्यानं? आणि तुम्ही म्हणता माहित नाही. आज राहताय घाल्या बाई राहता तुम्ही. अरे बाबा सरपंच कसं रे बाबा हे तर म्हणजे डायरेक्ट इज्जत लुटली. राजा बुड्डी बाबा बेकार आहे राजा. नाही बा आम्हाला ते इज्जत तर काही माहित नाही बा. या बुड्डीची लुटली म्हणून ते नाही माहित बा आम्हाला. तुम्ही बाबा साहेब काय आहे साहेब हे लोक गावातले खरे बोलतीलच नाही ना साहेब. तुम्ही तिथे चला, डायरेक्ट त्याच्या घरी चला. घरी चला. कधी सगळा खोटेचा बाजार आहे साहेब. खरेचा कोणी न्याय नाही हे करत ना साहेब. म्हणजे सगळं हे करून राहिले साहेब. बरोबर बुड्डीबाई चला चला त्याचं घर दाखवा आम्हाला. फक्त तटून नाही वाजवत नेला तर मग म्हणतात म्हाताऱ्या माणसाले तुम्हाला त्रास देऊन राहिला ना, इज्जत लुटून राहिला ना. बोगसपणा करते ना. चला आमचा साहेब फालतू अंगार घेते बा. हे काय खोटं दिसते मला. सारा खोटं दिसते. सरपंच का खोटा बोलणार आहे काय? पण आमचा साहेब ऐकतच नाही. साहेब चला चला साहेब. चला चला. अरे आता झाग्या दाबून घे ना. असा तुझ्या बाराच्या भावात टाकतो की नाही. तू सुटूनच नाही आला पाहिजे. कमलीशी पंगा घेतला तुला. कमलीशी काय तू कमलीला झटका आता. तुम्ही तुम्हाला सांगू राहिली तुमचं तोंड नका उलो जा. काहीच नाही. मी ना जे म्हटलं त्याच्या धावले हाव लाव जा. कसं शब्द तोंडातून निघला नाही पाहिजे बरं. तिचा सांगून राहिली फक्त मान हलायची बैलासारखी. आता तू केला ना कारनामा. आता बैल सारखेच मान हलावं लागणार आहे मला. आता बैलच आहो ना मी तुया. हलतो बैलासारखी मान. वा सरपंच काय हाला तरी बा या डॅनीचे पाय ना भावा. शब्दही बोलत नाही रे बा. हिच्या पुढे पूर आले का मेंढीचा महाज भाऊ बनवला रे बाबा. पदरा आडी घेतला गाड्या येईन. काय बा एवढा मोठा पोलाद माणूस. डॅनिया फुर फुर करे बा पहिले. आता काहीच नाही ना रे बा. पुरा नांग्या टाकते तिच्या पुढे. न बेकार आहे. बेकार आहे हो बाबा बेकार आहे. बाईची जात म्हटलं की बेकार. ओ आबा तुमच्या मांग पा. हो तुमच्या मांग पा. काय अरे बा मामांग काय? अरे तुम्ही तुमच्या मागं पा. पाहतच
अरे अरे हे आहे का? अरे हे काय रे, हे काय दाखवून राहिला रे तू मला? इथलं का? मला वाटलं दुसरं काही आहे काय, एखादा साप मापच आला का म्हटलं जंगलचा पसरा आहे मागून तर. हा काय बाबा, हे काय दाखवून राहिला तू मला? काय बाबा तुमचा जरासा जीव घेत नाही राजा. हे पोलीस वाले आहेत ना, त्या बोटीने आणले ना आपल्या उरावर. हा पानं काय राजा भेट नाही तुम्ही जराशी. मै राजा तर भिवून फाटून राहिली हातभर. हा तुम्ही भेट नाही. पाच पोलीस वाले आहेत ना, खरंच रिपोर्ट दिला त्या बोटीने. अरे बा देऊ दे ना रिपोर्ट, काय टेन्शन घेऊन राहतो, देऊ दे रिपोर्ट. हा अजून एक नाही 4 देऊ दे. आणि पोलीसवाले अजिबात भ्यायचं नाही. आपण काय केलं, कोणता गुन्हा केला? हा गुन्हाच नाही करेल तर ते पोलीसवाले करतील काय? काहीच नाही करू शकत, आपल्या हातही नाही लावू शकत. हो मोठ्या आबा, तुम्ही असं म्हणूच नका बरं. आपण काही केलं नाही तर हे पोलीसवाले काय करतील आपल्याला? तडसा कसं व्हायलाही जायचे, बोलाही जायचे. ते कसं एखाद्याला टाकायचं असलं अंदर, ते मग होते नव्हते. आणि जे त्याचे पित्र ते काही बी करू शकतात. नो गॅरंटी असते बरं. अरे तू काय टेन्शन घेऊन राहिला? मी असल्या टेन्शन नाही घ्यायचं ना बाबू रे. हा भिवू नको तू. हा बिलकुल भ्यायचं नाही, अजिबात नाही. हा मी सारं हँडल करतो, सारं सांभाळतो मी, टेन्शन घ्यायचं नाही. ते पण आबा माया लग्न राहिलं ना राजा व्हायचं. आणि सांगा आता मला जर पोलिसाला जेलात टाकलं तर मला पोरगी कोण देईन? तसंही मुजाच मरत, असंही मुजाच मरीन. मग आता भेटणेच नाही मला पोरगी. मग तू पुढतच भलतं बोलतो का? थांब ना, ते पोलीसवाले येऊ दे अटीसा. काय म्हणतात काय नाही, कोणता रिपोर्ट दिला, काय दिला, या कमलीचं म्हणणं काय पाहू ना आपण. हा पुढचं बोलून काहीच फायदा नाही. येऊ दे त्या पोलीसवाले अटीसा, येऊ दे, पाहू ना आपण बी. आपण का कच्च्या गुरुचे लिहावा? आहे का तो बुडा? हा बुडा आहे का तो? साहेब भावा जायचं बुटा याला माझी इज्जत लुटली. मला कुठचं ते ठेवलं यानं. काय इज्जत लुटली? आजरे राहतो खेटर राजरे वाढ तुझ्या हो बळल्या तोंडच्या. कोणती इज्जत लुटली? डॅन्या सांगणार त्या बायको समजून माणूस की. हा काय आहे तर काय म्हणून राहिली ते? इज्जत लुटली? मी नाही येईल हात तरी लावला काय? साहेब हे बुढे काही बोलून राहिले बरं. हे बुढे भांडणार नाही आहे, बैकली आहे. काहीच महाबा तसा नाही आहे. महाबानं काहीच नाही केलं. गावातले लोक होते तर तिचा काही बी बोलून राहिले बुढी. साहेब हे खोटे बोलू राहिले. साहेब हे खोटे बोलू राहिले. कोणी गुन्हाही करेल असणार, कोणी म्हणते का मी हे केलं किती केलं. साहेब किती खोटे बोलू राहिले. आम्ही खोटं बोलून राहिलो, तुले खरी बोलून राहिली. खोट्या वाहनाचे खोटा रिपोर्ट देतो काय? आणि साहेब तुम्हाला विश्वास वाटला? मी तसा माणूस नाही हो बापा. मी काहीच नाही केलं, तिला हाती नाही लावला. मग भाल विचारा डॅन्याले. तो बुडा बी तेच सांगून आला जे बुढीने सांगितलं ते. हा पोलीस स्टेशन मध्ये बयानी दिली दोघांनी तुमच्या नावाचा रिपोर्ट दिला. हा वरून खोटं बोलून तुम्ही खोटं बोलून राहिले. ते दोघ जण काय खोटं बोलतील, त्याच्यावर अत्याचार झाला. अत्याचार केला तुम्ही ना, जबरदस्ती करता. गड्या डॅनी खरा बोल रे, खरा बोल ना. त्या बायकोले मी काही केलं काय? हा खोटी आरोप लावून राहिली तुझी बायको. त्या भावावर तुले काय अक्कल गिक्कल आहे की नाही काही? बोलणं काही मेंढीचा मावस झाला काय? माझ्या नवरा काय बोलेल? काय बोलला नवऱ्याला? नवऱ्याला जे झालं ते चांगलं नवऱ्याला किंवा बायकोची इज्जत लुटली. मी म्हणू की हे सावट आहे हे बुढी, हिच्या नांग लागून नका. हे बोगस आहे ना. आटकोले की ना आता डायरेक्ट इज्जत लुटायचा आरोप लावून राहिली. लावते ना. आपल्या जे पुरावे आहेत ना गावातले, ते गावातले बंदेल बोलव ना. आपण काय मागे सरतो काय? 4 चौघ्या देखत करेल आपण जे काही करेल आहे ते. हो साहेब तुम्हाला खोटं वाटते ना? खोटं वाटते ना माया? तर तुम्ही चला गावामध्ये चला. मग पब्लिक होती तर पब्लिक मध्ये माझं झालं नाही. जे काही करायचं होतं ते मी पब्लिक मध्ये केलं. मी नाही हातही नाही लावला. मा घर आहे, मा वावर आहे. यानं काम ताबा केला होता त्याच्या. मी घराच्या बाहेर काढलं. दुसरं काय केलं मी? खोटं बोलू राहिला साहेब. याला धरलं होतं माझ्या घरात साहेब. धरलं होतं मला. मी का खोटी बोलू राहिली का? काहीच माहिती सांगितलं का साहेब मी तुम्हाला? पोलीस स्टेशन लोक येईन काही असं सांगत. दे तू पण लईच नालायक पण नालायक. अरे डॅनी बुड्याचा भाऊ आहे ना हा झांगू बुडा. या बुड्या भान आरोप लावून राहिली. तुला काय डोकं आहे की नाही काही? जाऊ दे भाऊ, मा भाऊच काही बोलून नाही राहिला. तो मेंढीचा मावाज भाऊ झाला, त्याच्या तोंडातून शब्द नाही निघून राहिला. नुसतं पाहून राहिला तो टुकुमुकू. हा बायको फडफड करून राहिली. तुम्ही गावात चाला, फक्त मा सोबत चाला. तुम्ही गावात चाला. गावात फास काही नाही. याले वाटूनच तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये न्या. गाडीत टाका याले. याले सोडू नका साहेब, सोडू नका याले. बा पुढचं काय करायला लागते तर आम्ही करू. हा तुम्ही जास्त बडबड करू नका म्हणता आजीबाई. हा आता बोलल्या तर बघा तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं. गावात चाला चला. चला मित्र, आता चाललो मी गावात. खरं खोटं घराले. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. माझी काही चुकी आहेत काय हे कमेंट मध्ये
तुम्ही कळवा मला.